आपण आपल्या एमओयू मध्ये लिहून घेण्याचं काम केलं की बीएसटी ज्यांची ग्रॅज्युटी थकीत आहे त्या सर्वांना 30 सप्टेंबर 2019 पर्यंत त्यांची ग्रॅज्युटीची रक्कम देईल आणि तदनंतर जेवढे लोक रिटायर होतील त्या लोकांना कायद्याप्रमाणे तातडीने त्यांची ग्रॅज्युटी देण्यात येईल. आपण हे लिहून घेतलं आणि सर्वांच्या ग्रॅज्युटी दिल्या गेल्या. तसाच 12 फेब्रुवारी 2018 ला बीएसटी कमिटीने पारित केलेलं होतं की सर्व कॉन्ट्रॅक्ट आणायचे आहेत. कॉन्ट्रॅक्टचे टेंडर दिले गेलेले होते पण कुठेही स्वमालकीच्या गाड्या किती राहतील याच्याबद्दल एक साधं वाक्य नव्हतं. आपण आपल्या एमओयू मध्ये लिहून घेण्याचं काम केलं की बीएसटी स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखेल आणि स्क्रॅप होणाऱ्या गाड्याच्या ऐवजी नवीन गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका बीएसटीला पैसे देईल. आपण हे सर्व लिहून घेतलं मित्रांनो. आपलं एग्रीमेंट काही महिन्यात करायचं तेही ठरलं आणि हे आपण जून महिन्यात करून घेतलं आणि 26 जुलै 2019 ला बीएसटीला बीआर ऍक्ट मधनं बाहेर काढायचं काम केलं. बीआर ऍक्ट जो आपला सुरक्षा कवच आहे त्यातनं आपल्याला बाहेर काढलं आणि मग बेस्ट कामगार सेनेने 7वा वेतन आयोग म्हणत जो एमओयू केला 5 सप्टेंबर 2019 ला, ज्याला आपण आपलं मृत्यूपत्र म्हणतो. 7वा वेतन आयोग तर मिळालेला नाहीच पण त्यांनी आपली मान देऊन टाकली. त्यांनी लिहून दिलं बीएसटीला की भविष्य काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे काही बीएसटी आर्थिक काटकसर आणेल ते त्यांना मंजूर. बीएसटी येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे काही प्रशासकीय बदल आणेल ते त्यांना मंजूर. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, त्याआधी सुद्धा बीएसटी कमिटीमध्ये आर्थिक काटकसरीचे ठराव मांडले गेले. काय होते? आपले सर्व भत्ते गोठवणं, आपला पगार 40% कमी करणं आणि ह्यांनी आता लिहून दिलेलं येणाऱ्या काळामध्ये जे काही बीएसटी करेल ते त्यांना मंजूर. आणि आज आपण त्याचे परिणाम बघतोय. कुठेही भरती झालेली नाही, कामगारांचे प्रमोशन बंद आहेत. फक्त जे प्रमोशन होतात ते अधिकाऱ्यांचे होतात, कामगारांचं काही नाही. आज आपल्या गाड्यांची अवस्था फक्त 249 गाड्या शिल्लक राहिलेल्या आहेत. ही बीएसटी येणाऱ्या काळात टिकेल नाही टिकेल याच्यावरचा प्रश्न आहे मित्रांनो. कारण जर गाड्याच नसतील आणि या लोकांनी लिहून दिलेलं आहे की जे काही काटकसर आणतील आर्थिक काटकसर ते त्यांना मंजूर राहणार आहे. उद्या जर गाड्याच नाही आहेत आणि जर बीएसटीने सांगितलं की परवडत नाही, आता तो आम्हाला तुमच्या नोकरीची गरज नाही, तर काय करणार आहोत मित्रांनो? ही आपल्यावरती वेळ ओढून आणलेली आहे या लोकांनी. आणि हे सर्व होत असताना आपण एका बाजूने लढत राहिलो. ऑगस्ट 6 तारखेला आपण ग्रॅज्युटीच्या अनुषंगाने एक आंदोलन केलं. माननीय आयुक्त साहेबांची भेट झाली. आपण सांगितलं की ग्रॅज्युटी करिता जी काही थकीत रक्कम आहे जवळपास 1,500 कोटी, त्याच्यासाठी वेगळा आर्थिक निधी द्यायला हवा. कारण की आपल्याला मुंबई महानगरपालिका किती तरतूद करते? जवळपास 1000 ते 1200 कोटी. त्यात कसं होणार ते आपण मांडण्याचं काम केलं. तेवढंच नव्हे तर आपल्या मागणी पत्र खराखुरा 7वा वेतन आयोग मिळावा याकरिता आपण 10 नोव्हेंबरला उपोषणाचं आंदोलन सुरू केलं मित्र. 4 दिवस आंदोलन झालं. बीएसटी कडनं आपल्याला प्रस्ताव आला. त्यांनी सांगितलं की वाटाघाटी सुरू करतोय, तुम्ही हे स्थगित करा. आपण स्थगित केलं. वाटाघाट्या सुरू झाल्या. माननीय जनरल मॅनेजरनी यांनी सांगितलं होतं की 3 महिन्याच्या आत या सर्व गोष्टींवर चर्चा करून निर्णय घ्यायचा. मीटिंगा सुरू झाल्या पण मार्चच्याच महिन्यामध्ये नाही, फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये
जनरल मॅनेजर या रजेवर गेले आणि तदनंतर निर्णय घेणार कोण हा प्रश्न आहे. वाटाघाटी आजही चालू आहेत. गेल्या आठवड्यातही वाटाघाटी झाल्या. वाटाघाटी सुरू आहेत. अनेक गोष्टींवर चर्चा सुरू आहे. काही गोष्टींवर शेवटचे निर्णय घेणं आवश्यक आहे. पण ते निर्णय घेण्यासाठी आज कोण नाहीये. नवीन कमिटी आली. आपण चेअरमॅनांना भेटलो. त्यांना निवेदन दिलं. स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन त्यांना निवेदन दिलं. सभागृह नेत्यांना निवेदन दिलं. मित्रांनो, अपेक्षा आहे की काहीतरी चांगलं होईल. आपण गेल्या महिन्यातच सांगितलं होतं की 24 मार्च पर्यंत काय नाही झालं तर पुढचे निर्णय घेऊन नक्कीच घ्यायला लागतील. पण मला एक सांगायचं आहे मित्र, एका बाजूला आपण लढत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अनेक संघटना आहेत दुसऱ्या, ते प्रशासनाविरोधात बोलत नाही. स्वतःनी जे काही खंजीर खुपसली आपल्या पाठीमध्ये त्याच्याबद्दल बोलत नाही. त्यांचं एकच काम आहे की बेस्ट वर्कर्स युनियनच्या विरोधात बोलत राहायचं. बाकी काही त्यांना पडलेलं नाही. आज काही मंडळी एकत्रित आली आहेत. कुठेही 7व्या वेतन आयोगाबद्दल बोलत नाहीयेत. 16 ते 21 कराराबद्दल बोलत नाहीयेत. कारण जेवढ्या संघटना आहेत त्यातल्या 80% संघटनांनी आपल्या मृत्यूपत्रावर सही केलेलं आहे मित्र. बेस्ट कामगार सेना असेल, तिकडनं हकललेली लोक असतील, बाकीची काही संघटना असतील, या लोकांनी आपलं मृत्यूपत्र आधी सही करून दिलेलं आहे. त्यांना काय अधिकारच राहिलेला नाही. पण आपलं करतायत. आपण जिथे जातो त्याच्या मागे मागे पळतात. एकच उद्देश की त्यांना काही भलं व्हायला द्यायचंच नाही. कारण की त्या लोकांनी तर आधीच माती खाऊन मोकळे झालेले आहेत. मित्रांनो, जे काही विषय असेल तुम्ही एक आठवा. आपण उपोषणाचं आंदोलन सुरू करण्या अगोदर यापैकी कोणतीही संघटना वेतन करारावर बोलत होती का? नाही, कोणी बोलत नव्हतं. आपण तो विषय काढला. आपल्या बरोबर चर्चा सुरू झालं. ते कसं दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे याच्याबद्दल सविस्तर चर्चा सुरू आहे. आणि यांचं सुरू झालं, हे करा नाहीतर अमुक. त्यांच्यातली काही शहाणी लोक सांगतात की उपोषणाने काय होणार. उपोषणाच्या आंदोलनाने जे झालं मित्रांनो, एकाचाही खाडा झाला का? कोणावर कारवाई झाली का? आपले प्रश्न वाटाघाटीला सुरुवात झाली ना. जे प्रश्न गेले 4 वर्ष असेच पडून आहेत त्याच्यावरती वाटाघाटी सुरू झाली, चर्चा सुरू झाली. काहीतरी चांगलं येईल असं वाटायला लागलं. हे सर्व लोकांना कळले. आपले विषय सरकारला कळले, मीडियामध्ये गेले. आपल्या प्रश्नांबद्दल चर्चा सुरू होऊन त्याचे काहीतरी चांगले निर्णय होण्याचे आसार येत आहे. आणि जर हे उपोषणामुळे होणार असेल मित्रांनो, तर शशांकराव एकदा नाही 10 वेळाला उपोषण करायला तयार आहे. मी आजच सांगून. आणि यांच्या व्हॉट्सअपवर काहीतरी सुरू असतं. कोणतरी येऊन मला सांगतं, साहेब ते म्हणतायत असं झालं तर आता किती वेळ 200 कोटीची कोविडचा भत्ता 200 कोटी यायला किती वर्ष लागली? 5 वर्ष. 5 वर्ष. ग्रॅज्युटीची थकीत रक्कम ही 1,500 कोटीच्या घरात आहे. 7वा वेतन आयोगाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतन करार. मी त्याचा लोड बद्दल आज बोलणार नाही, कारण अजून वाटाघाट्या सुरू आहेत. नाहीतर त्यांना टेन्शन येईल की किती लोड येतोय. एवढं सर्व करून घ्यायचं असेल तर वेळ लागणार नाही. पण यांना काही चांगलं होऊ द्यायचं नाही मित्रांनो. आणि म्हणून यांची मस्ती सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टवर लागलेली पोरं. आपण विषय घेतला समान कामाला समान दाम. त्याच्याबद्दल मीटिंग व्हायची आहे. अपेक्षा आहे लवकरात लवकर होईल. मग काय, कामावर रुजू असलेले आपले कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी किंवा
कॉन्ट्रॅक्टवर असलेले कर्मचारी, मित्रांनो, आपण या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम नक्की करणार. आज मी सांगतो तुम्हाला, वेळ जातोय, वेळ जाईल. आणि मला हे तुम्हाला आठवण करून द्यायची, 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना 20% मिळवून द्यायचे होते. आपण 2016 पासून लढत राहिलो आणि मग एका ऐतिहासिक आंदोलनाने 2019ला त्यांना त्यांचा अधिकार मिळवून दिला. चांगल्या गोष्टी करायच्या असतात तर वेळ लागतं आणि त्याला नियत लागते. ही नियत बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये आहे. मी आज जास्त बोलणार नाही मित्रांनो. अपेक्षा आहे की 24 तारखेपर्यंत काहीतरी निर्णय होईल. जनरल मॅनेजर नाही आहेत. कालच व्हॉट्सअपवर एक पत्र आलं की ते 29 नंतर येणार आहे. आपण परत अपेक्षा आहे की माननीय महापौरांबरोबर एक बैठक होईल. बीएससीच्या चेअरमॅन बरोबर एक बैठक झालेली आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की ते सकारात्मक आहेत, पण निर्णय अजून काय घेतलेले नाहीत. मित्रांनो, मी एवढंच सांगेन की जोपर्यंत आपल्या या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेस्ट वर्कर्स युनियन ही लढाई थांबवणार नाही. मी आज तुम्हाला सांगतो. आणि आपण जर एकत्र आलो, झेंडे बावटे बाजूला ठेवून लढलो, तर मला विश्वास आहे की आपण आपल्या सर्व मागण्या पूर्ण करून घेऊ. या विश्वासाने मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.